नमस्कार मित्रांनो. अधिक मास हा भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला जातो. असं म्हणतात की या पवित्र महिन्यात जन्मलेली मुलं विशेष गुण घेऊन जन्माला येतात. पण खरंच अधिक मासात जन्मलेली मुलं वेगळी असतात का? आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचे 5 खास गुण. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते पुरुषोत्तम मासात जन्मलेली मुलं सामान्य मुलांपेक्षा अधिक शांत, संयमी आणि आध्यात्मिक स्वभावाची असू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण असतं. विशेष म्हणजे ही मुलं अनेकदा लहानपणापासूनच विचारांनी प्रगल्भ आणि समजूतदार असल्याचं दिसून येतं. भगवान विष्णूंची विशेष कृपा असणाऱ्या या मुलामध्ये असे 5 गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवू शकतात. जाणून घेऊया. पहिला गुण म्हणजे धर्म आणि अध्यात्माकडे विशेष ओढ. ज्योतिषशास्त्रीय मान्यतानुसार या महिन्यात जन्मलेल्या मुलांचा कल धर्म आणि अध्यात्माकडे असू शकतो. पूजा, प्रार्थना, मंत्र आणि धार्मिक गोष्टीबद्दल त्यांना लहानपणापासूनच उत्सुकता वाटू शकते. त्यांच्या मनात ईश्वराविषयी आदर आणि श्रद्धा नैसर्गिकपणे असते. अशी मुलं मनानं स्वच्छ आणि प्रामाणिक असतात अशी ही धारणा आहे. 2. प्रचंड संयम, शांत पण आतून अत्यंत मजबूत. पुरुषोत्तम मासात जन्मलेली मुलं शांत आणि संयमी स्वभावाची असतात असं मानलं जातं. ही मुलं कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पुढे पाऊल टाकतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या निर्णयामध्ये स्थिरता आणि परिपक्वता दिसून येते. हा गुण त्यांना आयुष्यात मोठं यश मिळवून देतो. विशेष म्हणजे कठीण परिस्थितीतही ही मुलं सहजगत्या हार मानत नाहीत. त्यांच्या धैर्य आणि संयमामुळे अनेक जण त्यांच्याकडे प्रेरणादायी नजरेने पाहतात. 3. वेगळा विचार हीच त्यांची ओळख. असं म्हटलं जातं की या काळात जन्मलेली मुलं अत्यंत जिज्ञासू आणि विचारशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायचं असतं. नवीन गोष्टी शिकण्याची त्यांना इच्छा प्रचंड असते. त्यामुळेच अनेकदा अशी मुलं अभ्यास, संशोधन किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतात. 4. आहे कला आणि सर्जनशीलतेची देणगी. ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषोत्तम मासात जन्मलेल्यामध्ये सर्जनशीलता मोठ्या प्रमाणात असू शकते. संगीत, चित्रकला, लेखन किंवा इतर कलात्मक क्षेत्रामध्ये त्यांची विशेष रुची दिसून येऊ शकते. काही लोकांच्या मते ही मुलं आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करतात. 5वा गुण म्हणजे आव्हानांना भिडण्याची ताकद. या महिन्यात जन्मलेली मुलं धाडसी आणि जिद्दी असतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते. सहज हार न मानणं हा त्यांचा मोठा गुण मानला जातो. ते स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक करतात. समाजात अशी माणसं खूप प्रिय होतात. आता सत्य काय आहे? शास्त्रामध्ये अधिक मास पवित्र मानला जातो. या महिन्यात जन्मलेली मुलं शुभ मानली जातात. पण यश हे फक्त जन्मामुळेच नाही तर कर्म, संस्कार आणि मेहनतीमुळे येतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. उपाय जाणून घ्या. जर तुमचं मूल अधिक मासात जन्मलेलं असेल तर दर गुरुवारी लॉर्ड विष्णू पूजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र 108 वेळा म्हणा. पिवळ्या वस्तूंचं या महिन्यात दान करा. तुमचा किंवा तुमच्या मुलाचा जन्म अधिक मासात झाला आहे का तर कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.